तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेले आहे, जो की आहे MSc-IT परीक्षा ऑगस्ट 2026मध्ये जी मेची बॅचमध्ये जी एक्झाम होणार होती ती 11 ऑगस्ट 2026 आणि 12 ऑगस्ट या 2 दिवशी होणार आहेत. आणि प्रत्येकाला नाही का प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स तर येतात, पण ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम्स कोणते येतात त्याच्यामुळे विद्यार्थी घाबरून जातात आणि मोस्टली ऑब्जेक्टिव्हमध्ये फेल होतात. चला तर मग आता आपण 11 ऑगस्टला महत्त्वाचे असे जे ऑब्जेक्टिव्ह येणार आहे ते बघूयात. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, इंटरनेट WWW मधील हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर ऑप्शन ए आहे वर्ल्ड वाईड वेब, ऑप्शन बी आहे वर्ल्ड वाईड वेबसाईट, ऑप्शन सी आहे वाईड वर्ल्ड वेब, ऑप्शन डी आहे वर्ल्ड विड्थ वेब. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे वर्ल्ड वाईड वेब. तर इथे आपल्याला WWWचा फुल फॉर्म सांगायचा होता, जो की आहे वर्ल्ड वाईड वेब. हे जे प्रश्न आहेत ना, हे हमखास येणारे आहेत तुम्हाला, यांनी नक्कीच तुम्ही पास होताल. प्रश्न क्रमांक 2 आहे, उमंग प्लॅटफॉर्मवर बिहेवियरल ॲनालिटिक्स वापरून यूजर एक्सपिरियन्स कसा सुधारला जातो? तर ऑप्शन ए आहे अनेकदा वापरल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस आयडेंटिफाय करून डिस्प्ले करून, ऑप्शन बी आहे अपलोडिंगचा स्पीड ऑप्टिमाइज करून, ऑप्शन सी आहे भविष्यातील व्यवहारांचा अंदाज करून आणि ऑप्शन डी आहे बायोमेट्रिक सुरक्षा अधिक चांगली करून. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे अनेकदा वापरल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस आयडेंटिफाय करून डिस्प्ले करून. हे सगळे जे प्रश्न आहेत ना, हे हमखास तुम्हाला येणारच आहे, हे तुम्ही पाठच करून जावा. याचा नक्कीच तुम्हाला 11 ऑगस्ट 2026 जी MSc-IT जी एक्झाम होणार आहे त्यासाठी फायदा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 3 आहे, जर तुम्ही वापरत असलेला हॉटस्पॉट पासवर्डसह सुरक्षित असेल तर त्याचा काय अर्थ होतो? तर ऑप्शन ए आहे तो बहुतेक एन्क्रिप्टेड आहे, ऑप्शन बी तो वापरण्यास सुरक्षित नाही, ऑप्शन सी तो वापरण्यासाठी विनामूल्य आहे आणि ऑप्शन डी आहे त्यात सर्वात वेगवान इंटरनेट वेग आहे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे तो बहुतेक एन्क्रिप्टेड आहे. जर तुमच्या याला जर हॉटस्पॉट पासवर्ड नसेल तर सुरक्षित असेल तर त्याचा काय अर्थ, तर तो बहुतेक एन्क्रिप्टेड आहे, हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, विशेष सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता फाईल सहजपणे ॲक्सेस करण्यासाठी कोणती सेवा वापरावी? तर ऑप्शन ए आहे बिट टोरेंट, ऑप्शन बी आहे ईमेल अटॅचमेंट, ऑप्शन सी आहे dropbox.com आणि ऑप्शन डी आहे FTP. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे dropbox.com. तर विशेष सॉफ्टवेअर जर तुम्हाला इन्स्टॉल नसेल करायचं आणि फाईल सहजपणे जर ॲक्सेस मिळवायचा असेल तर dropbox.com हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, क्लिपबोर्ड युजरसाठी कोणता प्रश्न मुख्यतः सोडवते? तर ऑप्शन ए आहे रोजच्या कामांचे प्लॅनिंग करणे, ऑप्शन बी आहे आर्थिक व्यवस्थापन करणे, ऑप्शन सी आहे लेखन सुधारणे आणि ऑप्शन डी आहे स्क्रीन टाईम कंट्रोल करणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे लेखन सुधारणे. तर क्लिपबोर्ड युजरसाठी जे मुख्यतः प्रश्न सोडवते जे की आहे लेखन सुधारणे, याचं बरोबर उत्तर आहे. तुम्हाला जर हे इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये तेही कळवा, आपण इंग्लिशमधले देखील प्रॅक्टिस पेपरचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, इंटेलसाईटद्वारे उपग्रह संप्रेषणाद्वारे कोणती सेवा पुरवली जात नाही? तर ऑप्शन ए आहे सिमलेस मोबिलिटी सेवा, ऑप्शन बी आहे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, ऑप्शन सी आहे मल्टी फॉर्मॅट व्हिडिओ प्रसारण आणि ऑप्शन डी आहे रिअल टाईम हवामान अंदाज. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे रिअल टाईम हवामान अंदाज. तर इंटेलसाईटद्वारे उपग्रह संक्षेपणाद्वारे कोणती सेवा पुरवली जाते? तर रिअल टाईम हवामान अंदाज, वेदर फोरकास्टिंग फ्युचरचं, हे याचं बरोबर आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की हे प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा, कारण की 11 ऑगस्ट 2026 रोजी हे प्रश्न येणार म्हणजे येणार. ॲटलिस्ट याच्यातले तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही 11 ऑगस्टला जी परीक्षा होणार आहे MSc-ITची त्याच्यात पास तरी होणार आहे ऑब्जेक्टिव्हजमध्ये चांगल्या मार्कांनी. प्रश्न क्रमांक 7 आहे, वेबसाईट निर्मात्यांना उच्च मागणी असल्याचे एक कारण काय आहे? तर ऑप्शन ए आहे प्रत्येकाला वेबसाईट तयार करणे माहिती आहे, ऑप्शन बी आहे वेबसाईट्स आता महत्त्वाच्या नाहीत, ऑप्शन सी आहे प्रत्येक संस्थेला वेबसाईट आवश्यक आहे आणि ऑप्शन डी आहे सर्व कंपन्यांना सोशल मीडिया अकाउंट आवश्यक आहे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे प्रत्येक संस्थेला वेबसाईट आवश्यक आहे. कारण की आजच्या काळात सगळ्यांनी कॉमर्स म्हणजेच की इलेक्ट्रॉनिक जे ऑनलाईन कॉमर्स चालू आहे त्या अंतर्गत प्रत्येक संस्थेला, मग ते एज्युकेशन असो, कमर्शियल असो किंवा बिझनेस असो, प्रत्येकाला वेबसाईट ही गरजेचीच आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी. त्याच्यामुळेच इथे हे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी.
प्रश्न क्रमांक 8 आहे, जनरेटिव्ह याद्वारे पॉवर्ड क्रिएट ए प्रेझेंटेशन टूलचा प्राथमिक वापर कोणता आहे? तर ऑप्शन ए आहे ऑडिओमधून महत्त्वाचे मुद्दे काढणे, ऑप्शन बी आहे टेक्स्टपासून नवीन स्लाईड क्रिएट करणे, ऑप्शन सी आहे कॉम्प्लेक्स डेटाबेसची रचना करणे आणि ऑप्शन डी आहे स्लाईड्स ॲनिमेशन सुधारणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे टेक्स्टपासून नवीन स्लाईड क्रिएट करणे. प्रश्न क्रमांक 9 आहे, कुठल्या नेटवर्क टॉपोलॉजीमध्ये एक केंद्रीय लोड असतो जो खूप साऱ्या अधीनस्थ नोड्सशी जोडलेला असतो? तर ऑप्शन ए आहे बस नेटवर्क, ऑप्शन बी आहे रिंग नेटवर्क, ऑप्शन सी आहे ट्री नेटवर्क आणि ऑप्शन डी आहे स्टार नेटवर्क. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे ट्री नेटवर्क. प्रश्न क्रमांक 10 आहे, फ्लॅश प्लेअर आणि एक्रोबॅट रीडरची तुलना करताना फ्लॅश प्लेअर कोणते विशिष्ट कार्य करते? तर ऑप्शन ए आहे फ्लॅश प्लेअर व्हिडिओ आणि ॲनिमेशन पाहण्यासाठी समर्थन करते, ऑप्शन बी आहे फ्लॅश प्लेअर इंटरनेटवर फाईल ट्रान्सफरसाठी वापरला जातो, ऑप्शन सी आहे फ्लॅश प्लेअर PDF पाहण्याची अनुमती देते, ऑप्शन डी आहे दोन्ही एकासारखी कार्य करतात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, फ्लॅश प्लेअर इंटरनेटवर फाईल ट्रान्सफरसाठी वापरला जातो. तर हे जे 10 प्रश्न आहेत पुढच्या भागमध्ये मी तुम्हाला पार्ट 2मध्ये देणार आहेत, जे काही महत्त्वाचे आहे आणि हे प्रश्न तुम्हाला 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट या परीक्षेला येणार म्हणजे येणार. ॲटलीस्ट याच्यातले तुम्हाला 5 ते 7 प्रश्न येणार, ज्याने तुम्ही ऑब्जेक्टिव्ज MSCIT 2026 ऑगस्टची जी परीक्षा होणार आहे 11 ऑगस्टला, त्यामध्ये तुम्ही पास तरी होणार. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.